सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि नानूला आता लवकरच 6 महिने पूर्ण होत आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आपली रिच्युअल आहे की एव्हरी मंथला आपण नानूचं मस्त असं शूट करतो. जसं सावीचं शूट केलं. सावीचं शूट ज्यांनी बघितलं नसेल त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, जाऊन बघा. छान शूट झालं आहे. आणि नानूसाठी यावेळेस काय थीम आहे वेगळी बघूया. नानूचे केस एवढी वाढलेत आणि पुढच्या शूटला मे बी टक्कू टक्कू असणार आहे, सावी पण आणि नानू पण. हे बघा, आम्हाला सॉक्सचं ॲडिक्शन बघा किती. सॉक्स बघायला लागतात, सॉक्स बघायला लागतात. सो आमच्याबरोबर असंच तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा की शूट कसं होतं. तुम्हाला फोटोज पण लवकर बघायला मिळतील. मला फटफट रेडी व्हायचं पण माझं शर्ट रिंकल पडलेलं आहे, तर मी अगारोचा गार्मेंट स्टीमर यूज करतो. याच्यासोबत येतो सिरॅमिक कोटेड स्टीम हेड, 40 सेकंड फास्ट स्टीमिंग, 240 ml लार्ज वॉटर टँक, पॉवरफुल रिंकल रिमूव्हर, ओव्हर हिटिंग प्रोटेक्शन आहे आणि लॉंग कॉर्डसुद्धा दिलेली आहे. आणि मी इकडे पाणी भरतो आहे बघा आता त्याच्या वॉटर टँकमध्ये. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी भरू शकता. आणि इकडे जे झाकण लावल्यानंतर मी इकडे माझ्या शर्टला स्ट्रीमिंग करणं चालू केलेलं आहे. आणि बघा, एका झटक्यात मला जे रिंकल दिसत आहेत पॉवरफुल ते सगळे निघून चाललेले आहेत. थोडे थोडे फक्त दिसत आहेत. आणि बघा, समोर ब्रश दिलेला आहे कारण की ती हीट डायरेक्ट त्याच्यावर नको जायला आणि व्यवस्थितरित्या स्टीम व्हायला पाहिजे म्हणून. यामध्ये जर तुम्ही डिस्टिल वॉटर यूज केलं तर स्टीमर लास्ट लॉंगर राहतं आणि खूप चांगला रिझल्ट पण मिळतो. सो अगारोचा हा गार्मेंट स्टीमर मला खूप आवडलेला आहे. झटपट रेडी होण्यासाठी खूप बेस्ट आहे. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन बघा आणि बाय करा आणि सांगा मला पण तुमचं रिव्ह्यू काय आहे. सो आता आम्ही तिला फूड चालू केलं, तर इथं बीटरूटचा ज्यूस करून आणला आहे आणि मी दुधाच्या बॉटलमध्ये दिला आहे. ॲक्च्युली घरी असं नाही पण ट्रॅव्हल करतोय तर आम्ही नवीन काहीतरी ट्राय कर. झोपूनच उठून आणली, नाही तर ती घरी चमचा वाटीनेच पिते. चमचा वाटीने चमचा लागतच नाही आम्हाला, डायरेक्ट वाटी. आणि आता बघा बीटरूटचा ज्यूस. ते ट्रॅव्हलिंगला काही ऑप्शन नाही म्हणून बॉटलमध्ये पोर करून असं कसे छान छान लागतंय. मस्तच थोडी पण घेतलेली आणि थिमटी तिखट, तो सगळं काही पॅक करून घेतलं. आता खायला लागली तर डबल काम झाले. सो जाण्याआधी फाल्गुनीला थोडंसं मेकओव्हर करायचं होतं म्हणून आम्ही आलो आहोत ओमेन सलूनमध्ये. काय करते काय करते चाललंय बाहेर. केक जसं की तुम्हाला माहिती आहे, सावीसाठी पण आपण एक छान केक घेतलेला. तसंच आता आपण ज्ञानासाठी छान केक घेतलेला आहे. त्या दिवशी बघून गेलो आम्ही, तोच ऑर्डर केला आणि केकसुद्धा रेडी आहे. काहीतरी वेगळा आणि युनिक केक आहे. मी अशी केकची डिझाईन पहिले बघितली नव्हती, यावेळेस मला बघायला मिळाली म्हणून आम्ही तीच ऑर्डर केली. वेगळ्या शेपचा आहे आणि मजा आहे. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. आमचं सगळं ग्रूमिंग सगळं करून केक घेऊन. आणि नानू पण उठलेली आहे. गुड मॉर्निंग बाबा. गॉगल लावलाय फक्त बाबांनी. इकडे बघ, इकडे बघ, बाबा आहे ना. कोण आहे? आई पण आली आहे. सगळं सामान घेऊन आली आहे. नानूची आई. नानू ए नान्या. हॅलो. कोण आहे नानू? दोन्ही. सो कुठून आलेत हे? विक्रोळीवरून शूट आले. थँक्यू आमच्यावर ट्रस्ट ठेवल्याबद्दल. कारण की आम्ही यांना तुम्हाला दाखवलं म्हणून.
फ्रेम पण तुमची सिलेक्ट केली कोणती कास्टिंग पण केली सेम का? थँक्यू आम्ही थँक्यू बोलतो. आमच्यावर एवढा ट्रस्ट ठेवतात. आम्ही आमचा यांच्यावर ट्रस्ट आहे म्हणून आम्ही शो करतो, नाही तर दाखवलं नसतं यांना आपण. आमच्याकडे आहेत असून इथून सेम नाना दिसतोय पण एका साईडून. बघितलं कुठे कुठे पोचलेत तुम्ही? नाही कोण होत? हा नागालँड वाले चिचा खूप छान होते. त्यांना सेटअप पण त्यांनी तसंच माझ्याकडे बनवून घेतला की आम्हाला सेटअप पण तसंच पाहिजे न्यू कलर मध्ये. पण छान होता. सो इकडे पिंक थीम आज आहे वाटतं. मला माहित नाही अजून थीम यांनीच सगळी डिसाईड केलेली आहे काय थीम आहे. हे बघा बापरे बटरफ्लाय. ए तुला बटरफ्लाय कोण बोलतं? हा बटरफ्लाय आबा बटरफ्लाय बोलतात. बटरफ्लाय बोलतात कारण की ही फुलपाखडू सारखी उडते इकडे तिकडे. तुम्हाला माहिती होतं का हिला पप्पा बटरफ्लाय बोलतात ते? हिला खरं बटरफ्लाय बोलतात पप्पा. आज आम्ही ऑर्डर केले आहे फॉरएव्हर किड्स. इथे मी इंस्टाग्राम हँडल त्यांचा नक्कीच मेन्शन करते. त्यांची वेबसाईट सुद्धा आहे आणि खूप प्रिटी ड्रेस आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसे कस्टमाइज आहेत. ऑलरेडी त्यांच्या पेजवरती भरपूर व्हरायटीज आहेत. 6 months पासून ते 10 years का 12 years पर्यंत वेगवेगळे आहेत. पार्टीजसाठी आहेत, फंक्शनसाठी आहेत. छान ड्रेसेस आहेत. तर नक्कीच त्यांचा जाऊन इंस्टाग्राम हँडल वेबसाईट चेकआउट करा. आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी त्यांनी छान असं कुपन कोड सुद्धा दिलेले आहेत. ते म्हणजे अभुनी 25. समज तुम्ही यूज केलं तर तुम्हाला 25% ऑफ मिळेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तर नक्कीच जाऊन चेकआउट करा. आम्ही तर यावेळेस छान असं ड्रेस मागवलं मी आणायचा यावेळेस स्पेशल करण्यासाठी. सेटअप रेडी आहे आणि ज्ञाना पण रेडी आहे. नानो आले बापले गुंडू. ए गुंडू कसा दिसतो? गुंडिया ए गुंडिया. अरे कुकू ए कुकू. अरे बाबा बोलतो. ए नानू थांब तू गप्प बस. ए नानू जिराफ नको. बापले बटरफ्लाय कोण आहे? छोटू बटरफ्लाय कोण आहे? छोटू बटरफ्लाय. चला आणि नवी मुंबई प्रॉप स्टुडिओचं एक खासियत ही आहे की हा जो सेटअप आहे आता तुम्हाला असं नॉर्मल दिसतोय पण या फोटोमध्ये जो सेटअप दिसतोय फोटो आल्यानंतरच कळेल तुम्हाला की काय आहे. तर कुठून आणतात एवढं डोकं काय माहिती. इतना दिमाग किधर से लाते हो मॅडम जी? बघा फुलपाखरू झालंय. फुलपाखरू केलंय. आणि हा बघा 17 दिवसाचा फुलपाखरू इथं आहे डोळे बंद करून. बघा 7777 फॉलोअर झालेले आहेत. आणि लवकरच आपल्याला या इंस्टाग्राम हँडलला तुमचं काहीतरी आलंय. इंस्टाग्राम हँडलला 10,000चा टप्पा पार करायचा आहे. जाऊन फॉलो करा आणि असे सुंदर फोटो बघायला त्यांच्या विसरू नका. आले कुकू माझ्या कोड फोडगू. हात काढ.
नानू नानू आई आईकडे बघतो आईकडे एक नानू नानू आलं एवढं हसायला येतं. नानू नानू हे बेबी. काय झालं? क्वीन आणि प्रिन्सेस बघायचे तुम्हाला? कुठे आहेत? या 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 फोटो मी. अरे बापले, क्वीन आणि प्रिन्सेस कोण आहे? छोटू बाबू आहे. 6 मंथ कोणाला कंप्लीट झालेत. बापले. सो अशा रीतीने आमचं झालेलं आहे फोटोशूट डन. आणि फोटोशूट डन केलेलं आहे नवी मुंबई. वा अरे गोंदू पोरगा. मला याला हात लावून सावीचीच आठवण येते. सेम सावी. काय रे? अरे सो थँक्यू सो मच. असेच आमचे फोटो परत काढत राहा आणि नानाला मोठी होत बघत राहा. सो आम्ही फोटोशूट केलेला आहे दरवेळेसप्रमाणे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय पूजा आरके. आणि कुठून आणते एवढे आयडिया मला पण सांगा जरा. आपले रील कधी मिळणार आहेत? नानू तुझे सगळे रील यांनी व्हायरल केले तर लक्षात ठेव. चलो बाय 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 राजवीर. बाय बाय बाय. दरवेळेस प्रमाणे ह्या वेळेस सुद्धा खूप छान फोटो काढलेले आहेत आणि तुम्हाला ते फोटोज आपल्या इंस्टाग्राम हँडलवर बघायला मिळतील. दर महिन्याप्रमाणे ह्या महिन्याचे सुद्धा फोटो आणि रील बघायला विसरू नका. आणि याच्या पुढचा ब्लॉग जो असणार आहे ना तुम्हाला खूप एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे. हे शेंडी बघून ठेवा. शेंडी कधीही जाऊ शकते कारण की शेंडी जायची वेळ आलेली आहे आता ना. शेंडीवाली आमची आता बिना शेंडीवाली टक्कू होणार आहे लवकरच. सो टक्कू झाल्यावरची आमची प्लॅनिंग ऑलरेडी झालेली आहे. 2 महिने केसन आली तर आम्ही काय करणार आहोत. सो कनेक्ट राहा आणि बघा आपले पुढचे ब्लॉग्स. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.